मुरुड साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब आता निर्दोष ठरले। थेट न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला। पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। महसूल विभाग अधिकारी, तत्कालीन प्रांताधिकारी आणि सरपंच यामध्ये आरोपी होते। राज्यभर चर्चेत राहिलेल्या प्रकरणावर आता कायदेशीर पडदा पडला। भारतात दोन प्रकारचे कायदे आहेत, म्हणजे जमीन एका व्यक्तीची असू शकते, त्यावरचा इमला दुसऱ्याचा असू शकतो। तशी इंग्लंडमध्ये वस्तुस्थिती नाही, तर वेगळा कायदा आहे, जमीन ज्याची त्याचीच बिल्डिंग। तर त्यानुसार कोर्टाने असं धरलं की त्यांनी रिसॉर्ट खरेदी करण्याची किंवा विभागासाठी ते विकावं जमीन मालकाने, असं होऊच शकत नाही। असं करणं म्हणजे गुन्ह्याचं कृत्य आहे, कारण ते त्याच्या मालकीचं नव्हे। आणि मग हा सगळा विचार करून कोर्टाने सगळा अभ्यास करून युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या मुरुड इथं बहुचर्चित साई रिसॉर्ट आहे। इमारत अपूर्ण असताना कर आकारणी करणं, स्टॅम्प शुल्क टाळणं आणि सीआरझेड नियमांचं उल्लंघन करणं असे अनेक आरोप या सगळ्या प्रकरणात करण्यात आले होते। बनावट कागदपत्रांच्या आधारे वीज जोडणी करणं असे आरोप या प्रकरणात केले गेले होते। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कागदपत्रे सादर करून हे रिसॉर्ट अनिल परब यांचं असल्याचा दावा केला होता। परब यांनी मात्र साई रिसॉर्ट सदानंद कदम यांच्या मालकीचं असल्याचं सांगत आपली यामध्ये कोणतीही थेट मालकी नसल्याचं स्पष्ट केलं होतं। या प्रकरणामध्ये ईडीनं सदानंद कदम यांना ताब्यात सुद्धा घेतलं होतं। अशा गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळं स्वरूप प्राप्त झालं। महसूल विभाग अधिकारी, तत्कालीन प्रांताधिकारी तसंच स्थानिक सरपंचांवर ठपका ठेवण्यात आला। सुनावणी दरम्यान बचाव पक्षानं जमीन आणि बांधकाम हे दोन स्वतंत्र घटक असल्याचा युक्तिवाद मांडला। न्यायालयानं हा युक्तिवाद ग्राह्य धरत पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। त्यामुळे अनिल परब यांची आता निर्दोष मुक्तता झाली। अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतं।